श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. 26 ऑगस्ट या रोजी श्रावणातील 4था सोमवार व या दिवशी आलेले आहेत कृष्ण जन्माष्टमी. आणि आता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि उद्याच्या 26 तारखेला श्रावणातील 4था सोमवार आलेला आहे. या दिवशी योगायोगाने आलेले आहे ते म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. अनेक घरांमध्ये श्रावणी सोमवारचे व्रत हे केले जाते. त्याचबरोबर गोकुळ अष्टमी ही साजरी केली जाते. त्यामुळे अनेक स्त्रियांना असा प्रश्न पडलेला आहे की श्रावणी सोमवारचे व्रत व कृष्ण जन्माष्टमीचा उपवास एकाच दिवशी असल्यामुळे कशा पद्धतीने उपवास करायचा आहे, कधी सोडायचा आहे, त्याचबरोबर काही खाऊन हा उपवास सोडायचा आहे. आणि जरी हा गोकुळ अष्टमीचा उपवास जर तुम्ही करत असाल तर हा कधी सोडावा, त्याचबरोबर श्रावणी सोमवार हा कधी सोडावा. जर तुम्ही दोन्हीही उपवास करत असाल तर हे दोन्ही उपवास कशा पद्धतीने सोडावेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. 26 ऑगस्ट 2024 या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आहे. आणि यावर्षी याच दिवशी श्रावणातील 4था सोमवार आलेला आहे. वर्षी श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि ही अष्टमी तिथी 26 तारखेला पहाटे 3:39 सुरू होईल आणि ती 27 ऑगस्टला पहाटे 2:19 समाप्त होईल. त्यामुळे 26 तारखेलाच आपल्याला कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करायचा आहे. गोकुळ अष्टमीचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते. गोकुळ अष्टमीचा उपवास किंवा व्रत केल्यामुळे लोकांच्या किंवा माणसांच्या आयुष्यातील अनेक पापे ही नष्ट होतात. म्हणून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी तिथीला व्रत करून श्रीकृष्णाची पूजा करून व्रत करावे. यामुळे आनंद आणि मोक्ष प्रदान होतो आणि या दिवशी कृष्णाच्या बालरूपाचे पूजन केले जाते. या दिवशी आपल्या देवघरातील लहान जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्याच मूर्तीला पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे आणि आपल्याला त्याच मूर्तीची अगदी लहान मुलासारखी बाळकृष्णाची पूजाही करायची आहे किंवा जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा ही सोमवारी रात्री 12 नंतर सुरू करायची आहे आणि ती 12:45 पर्यंत आपल्याला करता येणार आहे. तसेच श्रीकृष्णासाठी गोकुळ अष्टमीचा उपवास केला जातो. त्याचबरोबर या दिवशी श्रावणी सोमवारचाही उपवास आहे. जी लोके गोकुळ अष्टमीचा उपवास करणार आहेत त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास करणार आहेत त्यांनी अगदी सकाळपासूनच उपवास हा करायचा आहे. तर पहा, श्रावणी सोमवार हा सायंकाळी सोडला जातो आणि गोकुळ अष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. जर कोणी बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार असेल तर त्यांनी संध्याकाळी 12 नंतर बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला तरीही चालतो. शक्यतो 12 नंतर कोणीही जेवत नाही, त्यामुळे हा उपवास तो दुसऱ्या दिवशी गोपाळकाला झाल्यानंतरच सोडला जातो. म्हणून त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी फराळच करावा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हा असतो. या दिवशी श्रीकृष्णाला महानैवेद्य अर्पण केल्यानंतरच उपवास हा सोडला जातो. म्हणजेच या दिवशी आपण गोपाळकाला करून श्रीकृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. गोपाळकाल्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातीलच थोडासा प्रसाद आपण खाऊन उपवास हा सोडायचा असतो. ज्यांचा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांनी सकाळी गोपाळकाल्याचा नैवेद्य खाऊनच उपवास हा सोडायचा आहे.
आणि जे कोणी गोकुळाष्टमीचा उपवास करत नाही त्यांनी मागचे 3 उपवास सोमवारचे व्रत जशा प्रकारे सोडले त्याचप्रमाणे हाही 4थ्या सोमवारी अशा प्रकारे उपवास आपल्याला सोडायचाच आहे. श्रावणी सोमवारचा उपवास हा सकाळी धरायचा आहे. सायंकाळी शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. श्रावणी सोमवार व गोकुळ अष्टमी ही दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्यामुळे दिवशी चुकूनही आपल्याला तामसिक पदार्थ वापर आपल्या अन्नपदार्थामध्ये करायचा नाही. तो तामसिक म्हणजे या दिवशी अंडी, मांस, मच्छी खायची नाही. कोणीच खात नाही, परंतु त्यामध्ये कांदा, लसूण सुद्धा आपण वर्ज्य करायचा आहे. कारण कांदा, लसूण हे तामसिक पदार्थांमध्ये मोडले जातात. शक्यतो तुम्ही देवाला जरी नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यामध्ये कांदा, लसूणचा वापर करू नये. अनेक ठिकाणी कांदा, लसूण विरहित नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. श्रावणी सोमवार व गोकुळ अष्टमी ही दोन्हीही व्रते अत्यंत प्रभावी आहेत. म्हणून या दिवशी आपण सात्विक अन्न बनवून याचाच नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी गोपाळकाला करूनच श्रीकृष्णाला नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि मगच आपण उपवास हा सोडायचा आहे. गोकुळ अष्टमीचा ज्यांचा उपवास नाही त्यांनी दिवसभर सोमवारचा उपवास करून सायंकाळी सात्विक अन्न ग्रहण करून आरती करून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी सुद्धा या दिवशी सोमवारचा उपवास किंवा गोकुळ अष्टमीचा उपवास करून उपवास सोडला तरीही चालेल. या दिवशी उपवास तुम्ही करू शकता, पण तुम्ही या दिवशी पूजा करू शकत नाही. कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये पिरियड असल्यावर पूजा करणे अशुभ मानले जाते. या दोन्ही उपवासाला तुम्ही भगर खायची नाही. तर या उपवासामध्ये तुम्ही राजगिरा, खिचडी, सुकामेवा, फळे इत्यादी ग्रहण करू शकता. तर पहा, श्रावणी सोमवारच्या उपवासाला काही जण तिखट मीठ खात नाहीत, तर काही जण दूध आणि फळे खाऊन हा उपवास करत असतात. तर पहा, तुम्ही ज्या पद्धतीने उपवास करता त्या पद्धतीने म्हणजे तुमच्या भागानुसार तुम्ही उपवास हा करू शकता. कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा अष्टमीला चालू होतो व नवमीला संपतो. हे व्रत करणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवावे आणि या दिवशी आपले आचरण सुद्धा शुद्ध असावे. आपण सर्वांशी प्रेमाने वागावे. या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये. जन्माष्टमीचे व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. कृष्ण जन्माष्टमी हा एक शुभ योग आहे असेही सांगितले जाते. विष्णूंचा 8वा अवतार म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. तसेच श्रीकृष्णाला पूर्ण अवतारही मानले जाते. कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असताना श्रीकृष्णाची धोरणे, नियम, मता या सर्वांचा यांचे स्मरण केले जाते. त्याचबरोबर श्रीकृष्णाचे नाव घेतले की गोकुळ, राधा, गाय या सर्व व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर येतात. जेव्हा श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवत असतात तेव्हा त्यांच्या तालावर सर्व पक्षी, प्राणी, त्याचबरोबर मनुष्य, व्यक्ती हे आनंदाने डुलत असत. तसेच गोकुळ अष्टमी दिवशी श्रीकृष्णाच्या लीलाही आपल्याला आठवतात. शिवाय श्रीकृष्णांचे नाव घेतले की भगवद्गीता आणि पूर्ण होत नाही. तसेच संतान प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात. तसेच संतान प्राप्तीसाठी जे प्रयत्न करत असतात त्यांनी या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीचे विधिवतपणे पूजन करून प्रार्थना करावी. कृष्णाची जन्माष्टमी छान प्रकारे साजरी करायची आहे, त्यामुळे त्यांना संतान प्राप्तीही होते. हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो. या दिवशी आपण उपासना करत असताना आपले मन, बुद्धी, शरीर हे शांत असावे, पवित्र असावे म्हणून हा उपवास केला जातो. हा उपवास केल्याने रोग, गरिबी, दरिद्री ही नष्ट होते. कृष्ण हा सर्वांना सुख आणि समृद्धी देतो. म्हणून श्रावणी सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला एकत्रच साजरी करायची आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.